सन्माननीय मंच, उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, नेहमीची येतो नेहमीची त्या दिवाळी म्हणतात का पावसाळा, जसं नेहमीची येतो गणपती, मोहरम, दुर्गादेवी, दहीहंडी, हे नेहमीची येतो, दरवर्षी येतो. असं काही नाही त्यात 10 वर्षानंतर सध्या राहू द्या, आपण 10 वर्षानंतर किंवा असं होत नाही. दरवर्षीच हे कार्यक्रम असतात, दरवर्षी ते सोहळे असतात, दरवर्षी ते उत्सव असतात. आणि मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे निर्बंध होते आणि त्यामुळे 2 वर्षापर्यंत आपण साध्या स्वरूपामध्ये ते सगळे सण जे आहेत ते साजरे केले, एकत्रितपणे केले, सामंजस्याने केले, सलोख्याने केले. परंतु आज जे आहे, आज वातावरण बदललेलं आहे. सरकार बदललेलं आहे म्हणून नाही म्हणत नाही, त्याचं गैरसमज वातावरण हे बदललेलं आहे. त्यात कोरोनामधून आपण जरा बाहेर पडलो. आणि एक लक्षात घ्या की कोरोनाच्या वेळेस सुरुवातीला भुलपड काय होतं, म्हणजे भुलपड काय होतं सुरुवातीला पहिल्या दिवशीपासून आम्ही कोरोना काही समजत नव्हतो म्हणून, ज्याला जशी भीती वाटायची तशी भीती वाटायची की कोरोना हा काही शस्त्र खूप सुरू देणार काहीतरी असं वेगळंच वाटायचं. आणि त्यामुळे एक अनामिक भीती कोरोनाची, म्हणजे या सुरुवातीच्या पहिल्या 2-8 दिवसापर्यंत हा व्यक्ती तिथून उभा राहता, दुसरा तिथून उभा राहता बोलण्यासाठी. कुणी हवेतून म्हणे, कुणी कसं म्हणे, कुणी काही म्हणे. कोरोना झाला की असे व्हिडिओ आहेत सुरुवातीला की धाडकणी पडला आणि गेला, डेथ झाली. त्यामुळे अनामिक पॅनिक झालं होतं, सगळं दुनिया पॅनिक झाली, आपलं येत. परंतु त्यामध्ये सुद्धा आपण सगळे समोर बसलेले आहात, एक दुसऱ्यांना धीर देत, एक दुसऱ्यांना सांभाळत, एक दुसरं. सगळ्यात महत्वाचं काय होतं तेव्हा, मेंटल हेल्थ चांगली ठेवणे लोकांची, एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. कोरोना लोकांची मानसिकता चांगली ठेवणे. कोणीतरी आपल्यासाठी काही करते आहे, माझी विचारपूस करते आहे, मला विचारतो आहे, माझ्या दुःखामध्ये सहभागी होतो आहे, मला मदतीचा हात देतो आहे, ही भावना जेव्हा लोकांनी निर्माण केली की हळूहळू लोकांची भीती कमी व्हायला लागली. आणि एखादं काम नव्हतं किंवा अधिकाऱ्यांनीच केलं असंही नाही, किंवा लोकांनीच केलं असंही नाही. सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची भूमिका चांगली निभावली आणि जनतेनं विशेषतः पूर्ण साथ देऊन लोकांना एक दुसऱ्यांना मदत करत, मदतीच्या हातने सुद्धा त्यावेळेस पाहिले. खूप मोठ्या प्रमाणात होतं. एक दुसरं सांभाळून घ्यायला, आजूबाजूच्या व्यक्तीला काही घडलं तेव्हा सांभाळून घ्यायचे, जेवणापासून मदत करायची. आणि ती भावना एक वाढीस आपल्या देशामध्ये लागली. मला वाटतं हीच भावना, तेच प्रेम, तीच आपुलकी उत्तरोत्तर वाढत चालली. जे कोरोनानं आपल्याला शिकवलं ते विसरता आपण कामा नये. तेव्हा कोणी बघितलं का हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या पंथाचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे, कोणी बघितलं तेव्हा? बाजूचा कोण आहे, तो मुस्लिम असेल, हिंदू असेल, कोणत्या पंथाचा, कोणत्या जातीचा असेल, मदत केली पाहिजे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. ही जी भावना आपली वृद्धिंगत त्या कोरोनाच्या काळामध्ये झाली, वाढली, ती आता खाली येता कामा नये, तो ग्राफ वर गेला. आणि उत्तरोत्तर आपण याच्यामध्ये सलोख्याची भावना आहे. मी तर माझी बऱ्याचकडे उदाहरण देतो की आम्ही हिंदू मुसलमान किंवा असे धर्मवाद येतात कुठून. संध्याकाळ झाली की जेवण येणं ताटात करणारे आम्ही आपणच आहे ना. एक दुसऱ्याच्या घरी राहणारे आपणच आहे, एक दुसऱ्यासोबत जेवण करणारे आपणच आहे, एक दुसऱ्यासोबत पानपट्टीवर उभे राहणारे आपणच. मग येते कुठून की मानसिकता. काही गोष्टी विकृती तयार होतात. काही शक्ती ज्या सुप्तपणे काम करत राहतात
वर डोकं काढतात आणि मग वातावरण कसं खराब होईल याचा विचार करतात. त्यांचं त्याच्यामधून गेन करणे म्हणजे त्याच्यामधून मिळवणे हे आपापले वेगवेगळे प्रकार आहेत देशामध्ये सध्या, की कोणाला त्याच्यातून काय मिळवायचं. आणि मला वाटतं की हे प्रवचन केल्यापेक्षा, खूप काही बोलल्यापेक्षा, हा मतदारसंघ आपण पाहतोय की 20 वर्ष झाले, काही पूर्वी असेल, खऱ्या अर्थाने जनता जी ही समजदार आहे, इथे लोक समजदार आहे. छुटपूट घटना होत असतात, घरातही होतात, नवरा बायकोतही होतात, भावाभावातही होतात, मित्रामित्रातही होतात. त्या कुठपर्यंत पुढे जायच्या, कुठं त्या थांबवायच्या हे प्रशासनाला माहिती असलं पाहिजे आणि जनतेला माहिती असलं पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आपण आपल्या हाताने वाढवतो, तो कोणी असतो, जनतेतला असतो की अधिकाऱ्यांमधला असतो, तर मग त्या घटना विचित्र स्तरावर चालल्या जातात. आणि मग कुठपर्यंत पुढे जायचं आणि कुठं थांबलं पाहिजे आपण, हे प्रत्येकाने शिकण्यासारखं असतं आणि शिकलं पाहिजे. जेव्हा आपण थांबणं शिकतो तेव्हा निश्चितपणे पुढे झेप घेण्याची आपली ताकद निर्माण होते. आणि म्हणून यामध्ये एस पी साहेबांची आपल्या सगळ्यांची जी भाषणं चालू होते आणि एस पी साहेबांचं आमचं दोघांचं सेशन चालू बोलतात. मी भाषण ऐकले पण भाषण तेच होते जे दरवर्षी आपण करतो तेच होतं ना, बरोबर. प्रशांत असेल, भाषण ते काय बदलतात का भाषण दरवर्षी, किंवा शांतता कमिटीची बैठक आहे आज या वर्षी आता वेगळं भाषण करायचं असं होत नाही. विषय तेच आहे, भाषणही तेच आहे. मग दरवर्षी शांतता कमिटी बैठक घ्यायची कसं हा मोठा विषय आहे. पण आपण म्हणतोय हिंदू धर्मात म्हणतात, मुस्लिम मध्ये जी इस्तेमा होते, तू करते इस्तेमा हर साल तू करते, लोक भूल जाते, विसरतात लोक. म्हणून इस्तेमा करावं लागते, दरवर्षी उजळणी करावं लागते. भागवत त्यासाठी बसवतात, म्हणजे भागवत माहिती आहे लोकांना, माहिती आहे. दरवर्षी पारायण करून घ्यावं लागतं की ते विचार, ती संस्कृती लयात जाऊ नये. आणि म्हणून त्याचप्रमाणे दरवर्षी शांतता कमिटी बैठक झाली, दुसरं काहीच नाही. आणि मला विश्वास आहे की या दोन्ही तालुक्यातली मतदारसंघातली जनता जी आहे, जे मुलं असतील आणि बुजुर्ग असतील, महिला असतील, अतिशय सांगायचं आहे ठीक आहे, थोडा घटना घडेल तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो की कुठेही घटना घडेल, म्हणजे आमचे सगळे मुस्लिम बांधव आहेत, हिंदू बांधव उभे आहेत, एवढा विश्वास आहे की डॉक्टर कुठे जर तिथं जाऊन उभा राहिला तो कोणीही नाही म्हणणार नाही, तिथं ते आटोपतच घ्यावं लागतं. आणि ते प्रेम आहे लोकांचं, ते निर्माण करावं लागतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला चालावं सुद्धा लागतं. तुम्ही ज्या दिवशी भेदभाव करा तेव्हा तुम्ही लोक चालणार नाही, पण तुम्हाला त्या पद्धतीने चालावं लागतं. आणि मला विश्वास आहे की शांतता कमिटीमध्ये आपण जरी बसलेलो असले तरी आपण सगळेजण खेड्यापाड्याच्या आपल्या दोन्ही तालुक्यात कुठेही गडबड होणारच नाही, पण तो एक आनंद उत्साहामध्ये. कारण 2 वर्ष आपण एस पी साहेब हाही विचार, मेंटली मानसिकतेचा विचार करावा लागतो. 2 वर्ष, 2.5 वर्ष म्हणा, 2-2.5 वर्ष जेव्हा आपण दाबल्यासारखे होतो सगळं, घरामध्ये बोलून घेऊ, इथे जाऊ नको, तिथे फिरायचं नाही, हे करायचं नाही, डान्स करायचा नाही, गाणं म्हणायचं नाही, हे एकदम असे कोणून घेऊ. आता निश्चितपणे एक उत्साहाच्या वातावरणामध्ये आता त्या निश्चितपणे अंगातले कलागुण बाहेर आल्याशिवाय जाणार नाही. येथील तिथे कलागुण बाहेर येणार, कारण 2 वर्ष मी सुद्धा डान्स केला नाही. माझा डान्स तर माझं पॅशन आहे, डान्स माझं पॅशन आहे. कोणताही गणपती उत्सव की देवीचा उत्सव, कोणत्याही मोहरमध्ये वातावरण कुठेही जातो, पूर्ण मिरवणुकीमध्ये असतो. माझं पॅशन आहे डान्स. आणि त्यामुळे आता 2 वर्षाच्या दबलेल्या भावना, शरीराला आलेला एक आळस जो आजच्या जागेवर शरीर थांबलेला आहे त्याला उसळणार. तो उसळत असताना काळजी एवढीच द्यायची आहे की दुसऱ्याला अंगावर जाऊन नाही पडलं पाहिजे आपण, की जेणेकरून वाद तयार होतो. उसळणार काय. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेलं आनंदात उत्साहामध्ये सण साजरे करायचे, कोणत्याही धर्माचा, कुठेही आडकाठी नाही, कुठेही बंधन नाही. पण बंधन काय असणार की ज्या गोष्टीमुळे समाजामध्ये
कलुषित वातावरण तयार होईल, त्या गावामध्ये वातावरण बिघडेल, समाजामध्ये बिघडेल, जातीमध्ये बिघडेल, हे कृत्य आपल्या हाताळून कामा नाही. मग निर्बंध कोणतेच नाही आहे. निर्बंध तेवढे का ते स्वतःहून लागून घेतले पाहिजे. पोलीस प्रशासनाने आपल्याला सांगायचं काम करायचं काहीच काम नाही. म्हणून या वर्षी आपण उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळे उत्सव साजरे करू. आणि साजरे करत असताना माझी पोलीस प्रशासनाने सांगणे की जबरदस्त आपण म्हणतो जितका जबानी उत्सव एक सरळ सरळ नियम पाळले पाहिजे, नियम सांगितले पाहिजे, परंतु थोडंफार इकडे तिकडे नियम झाले मिरवणुकीमध्ये पुढे मिरवणूक गेली पाहिजे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथे जे बसलेले आहेत त्यांचं काम असतं. मी बरेच वेळेस पाहिलेलं की मिरवणूक एका जागेवर थांबून जाते. काय म्हणजे तो गणपती मान इतका वेळ थांबेल. हे सांभाळणारी सगळी जनता आहे समोरचे लोक. त्यामुळे पोलिसांना त्रास न होता पोलिसांचं कामच नाही पडलं पाहिजे. आम्हाला मला आठवतं आणि सीआयटीवर आम्ही सगळे बसलेल्या बाबू झाले तर आम्ही सर्व आपण बैठक आम्ही पोलिसांना एकच सांगितलं होतं 4-5 वर्षापूर्वी घटना की जळगावमध्ये पोलिसांनी निवडणूक द्यायचं नाही. तुम्ही फक्त तुमच्या चौकामध्ये उभे राहा, बाकी तुम्ही कोणाही पुढे चालता मागे चालता इतर राहून काहीच म्हणायचं नाही. शांतपणे वेळेच्या पूर्वी निवडणूक संपन्न झाली. एकटाही पोलिसाला त्या मंडळाने अळी होण्याचं काम पडले म्हणून पडलं का जळगावमध्ये तिने काहीच नाही. काय असतं की थोड्या सामंजस्य उत्सव आहे आणि या वर्षीचा एसटीचा उत्साह राहणार. त्यामुळे उत्साह आणि उत्साहातून काही विचित्र होऊ नये याची दक्षता आपण निश्चित घ्यावं लागेल. तो उत्साह मरताही कामा नये किंवा तो उत्साहच दाबून ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे तिच्यातून काही गोष्टी घडू शकतात. तिथे तुमच्याशी बोलतो म्हणून दोन्ही गोष्टींचं समतोल कसा आपल्याला राखता येईल हे आपण बघूया. जळगाव मतदारसंघामध्ये निश्चितपणे मी एकट्याने की जी सगळी गॅरंटी होते आमचे सगळे सहकारी आहेत आणि सगळे माझ्या तोडीचे आहेत. म्हणजे जेवढी माझ्या क्षमता आहे तेवढी सगळे इथं बसलेल्यांमध्ये क्षमता आहे सगळ्या गावामध्ये सांभाळण्याची. यांच्यावर टाकून द्यावं लागतं. हे सोनाळा आता सोनाळा बापू आहे दिले बरेच जण दिसत आहेत आमचे विश्वकर्मा यांच्यावर टाकून द्यावं जो सोनाला संभालतो बघतो. हम सिर्फ बाहर से देखेंगे भैया क्या की सब बरोबर आहे. तुम्हाला काय म्हटलं तुम्ही शांती से बैठे कुछ नाही धन्य तो इंप्रूव यांना सकाळी हे म्हटलं की आप आराम करो रातभर दरम्यान काम आप सगळं मग आलो काहीच होत नाही. कारण लोक सांभाळणार आहेत त्यांच्यावर टाकून द्यायचं त्यावेळेला हे भैया आपली जिम्मेदारी आहे आपको संभालना आहे. जळगावमध्ये तर सगळेच बसलेले आहेत सगळे मोठे लोक किंवा क्षमतेचे लोक आहेत हे आपको संभालना आहे. बरोबर जेवढी टाकली ना तेवढी मिरवणूक कुठंही इकडे तिकडे जात नाही. मुलंही सुशिक्षित आहेत, मुलंही चांगले आहेत, सगळे गणेश मंडळातले काम करणारे कार्यकर्ते चांगले आहेत. त्यामुळे कुठेही वाद होता कामा नये याची दक्षता निश्चित सगळे घेतली आणि वाद करण्याचं कारणही येत नाही. ज्यांना उत्साहामध्ये डान्स करायचा डान्स करायचा, ज्यांना गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया म्हणा, परंतु अशा घोषणा देऊ नये जेणेकरून वाद निर्माण होईल. उत्साहाचा अर्थच काय का आनंदा गणेशोत्सव असेल, देवी असेल, मोर असेल, ज्याही काही सगळ्या धर्मांचे जे जे सण येतील ते सण सर्वांनी एकत्रित साजरे केले पाहिजे. मस्जिदवर आपण आता मागच्या वेळेस ठरवलं 2-3 तारखेचे बंद आहे. आपण मस्जिदवर थांबूया सगळेजण तिथं गुलाबाचे फुले आपण पाकळ्या वगैरे हे करू सगळ्या गणेश मंडळाचं स्वागत तिथे केलं जाईल. जळगावला म्हणत्या आपण दामोदमध्ये सुद्धा ती व्यवस्था करू. दामोदमध्ये सुद्धा आपले सगळे मुस्लिम हिंदू बांधव एकत्र जमा करून गणेश सेवक मंडळाचे अध्यक्ष असतील त्याचं स्वागत करणे असेल या पद्धतीची व्यवस्था जो अजूनही व्यवस्था आमच्या डोक्यामध्ये आहे त्या इथं मला वाटते जनरली सांगण्याची काम नाही आहे. त्या व्यवस्था आम्ही आपापल्या स्तरावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करते सगळंच करतात. आहे बरेचसे लोक इथे बसलेले पाहतो आहे कोणी नाश्त्याची करते पिण्याच्या पाण्याची करते या सगळ्या व्यवस्था. फक्त एवढंच आहे की ह्या करत असताना पोलीस प्रशासन आणि जनता यांचा समन्वय हा निश्चितपणे चांगला असला पाहिजे आणि तो समन्वय राखला ना तर शांतता ही अबाधित राहते. समन्वय जर थोडाफार इकडे तिकडे झाला दिवस निघून जातात पण ती घटना विसरता येत नाही. आणि म्हणून वाटतं समन्वय राखला तर सगळ्या गोष्टी शॉर्टआउट होतात.
कारण कोणालाच वाटत नाही अंदर जायचे मार खायचे अंदर आणि 10 दिवस अंदर इतर भागवत पिसफुल असतात नाही, कोणाला वाटतही नाही. परंतु आता उत्साह जो या 2-2.5 वर्षाला माझ्याच नाही, आम्ही करणार बाहेर कब तक यार डांस नहीं करेंगे. 2-2.5 साल हो गए भी, हमने भी नहीं किया बाहर के डांस. केला का आपण सगळ्यांनी, यावर्षी करायचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आनंदामध्ये करूया. आपले सगळे बांधव जे आहेत यावेळेस आपल्या भगिनी पण कशा मिरवणुकीमध्ये पार्टिसिपेट याचे विचार आपण करू की आपल्या भगिनी सुद्धा मिरवणुकीमध्ये पार्टिसिपेट असल्या पाहिजे, त्याचाही प्रयत्न आपण करू. एक चांगलं मंगलमय वातावरणामध्ये तुमचे सगळे सण आपण जळगाव मतदारसंघातले साजरे करू. निश्चितपणे पोलीस प्रशासनावर कुठेही टेन्शन येणार नाही. या पद्धतीचं बिहेवियर जे आहे, वागणूक आपली सगळ्यांची माझ्या सहित सगळ्यांची वागणूक त्या प्रकारे असावी अशी सगळ्यांना अपेक्षा करतो. सगळ्या आपल्या मित्र कंपन्या खूप काही आपल्याकडे चर्चा वर्षभर चालत असतात, पण नेहमीचे जो पावसाळा तसा नेहमीची येतो शांतता कमीची, पारायण होतच राहतं, पारायण करावं लागतं. त्यामुळे हे पारायण झालेलं आहे आणि माझं जे पारायणाचा वेळ जो आहे तोही संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.